हाय हॅलो नमस्कार. तर सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. तर घरचे कामं आवरले आणि आम्ही निघालो आमच्या शेतामध्ये, जिथे की आंबे आणि चिक्कूची बाग आहे. तर बघा पुढे बघत राहा. तू पण नवीनच घातलीस की. आणि खेड्यांमध्ये पण बघा एवढे छान छान बंगले बांधतात लोक. आमच्या घराचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आमचं घर असं नवीन नाही आहे, खूप वर्षापूर्वीचं आहे. तर बघा तुम्ही जर नक्की मला कमेंट करा, मी नक्की व्हिडिओ देईन. आणि आमच्या शेतात जायला निदान 20-25 मिनटं लागतात. तर आम्ही चालतच जात होतो आणि सकाळची वेळ होती, 10:30 वाजले होते. त्यामुळे एवढं उन्हाचा जास्त चटका नव्हतं. मी जाऊ आणि आमच्या नंदूबाई आम्ही तिघीजणी जात होतो. तर बघा इथे खूप छान रस्त्याने एवढे छान छान झाडं आणि झुडपं आहेत ना, तर असं बघायला खूप छान वाटतं. आणि बघा ह्या झाडाला पपया खूप छान लागतात. आणि असं बघितलं ना, शहरामध्ये राहत असतो आपण, विकत आणतो, तर मग अशा वेळी काय वाटतं की तोडून घ्यावी. काय करायला ग पुढे येऊन थांबलातच की इथं. अरे इधर फ्लावर लगा के रखा है। कौन सा फ्लावर नीचे, पैर के नीचे का? इधर दिखा फ्लावर, वाह कान की इधर फ्लावर लगा है मधुरानी. नीचे वाला मधुरा है। पडशील बरं पडतान. ताईची आपली कळशी घेऊन आणि त्या पोरी तर पुढे आल्या होत्या, आता कुठं माग राहिल्या की. कोणता काय काय माहिती काय असं का म्हणायचे. आणि आता आमचं शेत बघा जवळच आलं होतं आणि उतरताना थोडासा सगळ्यांना हे होतं, कारण की वाट व्यवस्थित नाही आहे. तर बघा छान अशी हिरवळ बघितली की एवढं मनाला प्रसन्न वाटत होतं, कारण की खूप दिवस झाला आम्ही पण आलो नाही शेतामध्ये. तर आणि हंडा बघा, तो पाणी प्यायचा हंडा जो आम्ही नेला होता, तर ताईचा हात गळाटून गेला, त्याच्यामुळे मी घेतला तो हंडा. तरी पण असं वाटत होतं की बापरे, काय छोटे छोटे झाडं, पण एवढं हिरवळ दिसत होती ना, मनाला खूप छान वाटत होतं. आणि आम्हाला तर खूपच छान वाटत होतं, कारण की काही दिवसापूर्वी ज्यावेळी आमच्या घरी नव्हती ही बाग, त्यावेळी आम्हाला आंबे भेटायचे नाही. म्हणजे आंबे कच्च्या कैऱ्या कोण सर्रास बाजारातून आणत नाही इथे, आणि मग बाजारातून जरी आणल्या तरी एक नेमके असतात. परंतु आता खाण्यामध्ये जी मजा आहे ना, तर आम्ही कच्च्या कैऱ्या खूप खातोय. आणि बघा छोटे छोटे आपल्या कमरे एवढे झाड आहेत, पण त्यांना खूप आंबे लागलेत. म्हणतात ना, एखाद्या वेळेस आपल्याला काही एक गोष्टीची किंमत आपल्याला आपले जे पूर्वज आहेत किंवा जे मोठी माणसं आहेत त्यांनी आपल्याला खूप काही दिलेलं आहे. तर ते असं हे आमच्या सासऱ्यांनी लावलेले एवढे आंब्याचे झाडं खूप छान लावलेत आणि त्याचे खूप छान आंबे आता खूप जास्त आलेत आणि कैऱ्या खाण्याची मजा. आणि आम्ही मुद्दाम शेतामध्ये याच्यासाठीच गेलो होतो की आम्हाला पण आंब्याची बाग बघायची होती. तर ही केशर आंब्याची बाग आहे आणि 4च वर्ष झालेत या झाडांना, तरी पण याच्यामध्ये खूप आंबे आत्ती आलेत. तर बघा केवढा मोठा मोठा आंबा आहे. आणि सांगा तुम्हाला कोणत्या प्रजातीचा आंबा खायला आवडतो. आणि केशर तर आमच्या इथे सगळेजण खातात आवडीने. तर बघा एवढे छान आंबे वाटत आहेत. तर तुम्हाला कसे वाटतात हे आंबे ते नक्की कमेंट करा. आणि बघा सगळीकडे चिक्कूचे पण झाडं लागलेत, पण चिक्कूचा बहर येऊन गेलाय. आणि शिवाय बघा पहिला आला होता, म्हणजे आधीच आमच्या अगोदर आला होता तो, त्यामुळे तो भीती घालत होता. आणि जे शेत आहे ना, ते त्यामध्ये गहू पेरला होता पहिला, म्हणजे आंतरपीक गव्हाचं होतं. आणि गहूही चांगल्या प्रमाणात झालेत आणि डबल पीक होते, म्हणजे आंबेही होतात आणि आपला गहूही होतो. आणि बघा ह्या झाडांना तर किती आंबे लागलेत. केवढं छोटं झाड आहे, म्हणजे मुलांच्या पण हाताला येतील एवढे छोटे छोटे झाड आहेत. परंतु आंबे बघितले ना, तर मन असं आनंद होऊन जातो. कारण की आंबे हे कोणाला आवडत नाही ते नक्की सांगा. कारण की आंब्याचा सीझन आला तर माणसाला आंब्याचा मोहच आवरत नाही. आणि जेवणासाठी आलो होतो,
आणि एवढ्या बघा चिंचेची सावली एवढी जास्त आहे ना शेतामध्ये, तर पूर्ण 2-3 चिंच आहेत. तर याचं पण तोडणी झाली आहे आणि शेतामध्ये पाळी चालू होती त्याच्यामुळं गाडी बैल ही आले होते. आऊत लावायला सांगितले ना बाबा. छान अशा आंब्याच्या कैऱ्या तोडून आणल्या आणि छान कापायला घेतल्या. तोंडाला सगळ्यांच्या पाणी सुटलं होतं आणि छान घरून पण मीठ आणि चटणी आणली होती आणि मस्त आंब्याचे आंबा कांदा सगळं आम्ही घरून आणलं होतं. आंबे तर इथलेच तोडले समजा, कैऱ्या आणि भाजी चपात्या भाकरी सगळं घेऊन आलो होतो. तर बघा एवढ्या कैऱ्या फ्रेश होत्या ना, झाडाच्या तोडल्या खायची मजाच तुम्हाला पण माहिती असेल. आणि कोणी कोणी खाल्ले झाडाची तोडून फ्रेश कैरी ते पण कमेंट करा. तर बघा अशा छान भरपूर कैऱ्या कापल्या, कारण की तेवढ्या मुलांना पुरत नव्हत्या. लहान मुलांना काय माहिती, शिवायला तर आमच्या खूप आवडते कैरी. आणि शहरामध्ये राहतो तर अशा कैऱ्या भेटत नाहीत. 2-3 दिवसापूर्वीच्या कैऱ्या असतात तोडून आणलेल्या आणि त्या आपण खातो, तर त्याला टेस्ट एवढी येत नाही. पण या ताज्या कैऱ्यांची चवच वेगळी असते. तर बघा त्या छान मीठ आणि चटणी घरून आणलं होतं. मीठ चटणी टाकून मस्त असं जेवणावरती ताव मारण्यासाठी तोंडी लावण्यासाठी मी कैऱ्या कापल्या आणि खूप छान चवीला, आणि त्यामुळे जेवणही खूप जास्त जातं आणि मोकळ्या वातावरणात जेवल्याचा अनुभवच वेगळा असतो. त्यामुळे मग आम्ही स्पेशल सगळेजण जेवणासाठीच आम्ही शेतामध्ये गेलो, कारण की काम तर काही सध्या नाही आहेत, कारण की आता उन्हाळी कामं सुरू झाले आहेत बैलांचे. तर या जेवायला. तर जेवणामध्ये होतं बघा, वांग्याचं भरीत करून आणलं होतं, भाकरी चपात्या बटाट्याची भाजी पोरांसाठी, नंतर पातळ भाजी होती आपल्या कशाच्या असतात ना चवळीच्या शेंगा, त्याची भाजी होती आणि आंब्याच्या कैऱ्या. पोरांना तर खूप आवडते आणि शिवायला तर खूप जास्त आंबट गोष्टी आवडतात, चिंच पोरं आणि कैऱ्या. तर ते तर सगळ्यांनाच आवडतं, पण ह्याला अति प्रमाणात आवडतात. आणि पोरं कसं अख्खे आंबे तोडून खात होते. हे बघा वांग्याचं भरीत करून आणलं होतं, कारण की तेही पोरांना आवडते. तर मस्त फ्राय केलेलं वांगं होतं आणि मस्त आम्ही सगळ्यांनी जेवणावरती ताव मारला. खूप छान जेवण झालं आणि मस्त झोप येत होती, कारण की हवा झुळझुळ चालूच असते शेतामध्ये. आणि आमच्या शेतामध्ये चिंचेचे झाड आहेत 3. तर हे विहीर आहे मोठी आणि या विहिरीची खोली तर 120 फूट असं काहीतरी खोल आहे आणि याच्या भोवताली चिंचेचे झाड आहेत. आणि तुम्हाला कसा वाटला आमचं शेत किंवा मळा आणि आमच्या रानामधला वातावरण कसं वाटलं ते नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.